नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज नेहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर फ्रेंड्स, जसं की आपल्याला माहिती आहे की आपण 9th युनिट जो आहे त्याच्यातील प्रत्येक चॅप्टरवरील एक्सपेक्टेड एमसीक्यूज अपेक्षित प्रश्न जे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत, राईट. त्यानंतर उच्च शिक्षण प्रणाली जो 10th युनिट आहे, हायर एज्युकेशन, राईट, त्याचे सुद्धा फर्स्ट चॅप्टरवरील एक्सपेक्टेड एमसीक्यूज आपण डिस्कस केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. ठीक आहे. तर आजचा जो लेक्चर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 10th युनिट जो आहे हायर एज्युकेशन त्यातील सेकंड चॅप्टर एव्होल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, राईट, हा जो चॅप्टर आहे यावरील क्वेश्चन्स अपेक्षित प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये, राईट. हे जे प्रश्न आहेत तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात, म्हणून हा खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे तुमच्या प्रिपरेशन साठी आणि तुमच्या अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे, राईट. ह्या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट मिळणार आहे, जी की 2011 पासून 2020 पर्यंत असणार आहेत. हे कम्प्लीट सोल्युशन सोबत तुम्हाला मिळणार आहेत, राईट. म्हणजे जेव्हा तुम्ही टेस्ट सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला त्याचं फुल सोल्युशन सुद्धा मिळणार आहे, राईट. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला 40 टेस्ट मिळणार आहेत, प्रोव्हाइड करणार आहोत, जे की कम्प्लिटली फुल सिलेबस वरती असणार आहेत, राईट, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल तुमच्या एक्झामिनेशन साठी. त्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, तेही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मध्ये. आणि त्या नोट सोबतच तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, राईट, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही कंबाईन लँग्वेज मध्ये, राईट. सर, तर हे फुल सिलेबस कोर्स जो आहे हा तुमच्यासाठी खूप रिलेव्हंट आहे, तुमच्या एक्झामिनेशन साठी खूप रिलेव्हंट आहे. आणि यामधून या कोर्सद्वारे जर तुम्ही स्टडी कराल तर तुमची प्रिपरेशन जी आहे ती खूप स्ट्रॉंग होणार आहे, राईट. हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. इंडिया हॅज द लार्जेस्ट हायर एज्युकेशन सिस्टीम इन द वर्ल्ड आफ्टर. तर इंडियाची जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती कुठल्या देशाच्या नंतर सर्वात मोठी आहे, सर्वात लार्जर आहे, राईट. तर इथे देशांचे नाव दिले आहेत: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चायना अँड युनायटेड किंगडम, त्याला युके असं म्हटलं जातं. तर इंडियाचा जो आहे तो थर्ड रँक लागतो इन द वर्ल्ड. कशासाठी? लार्जेस्ट हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये. तर ते दोन देश कुठले आहेत? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि चायना. या दोन देशाच्या नंतर इंडियाचा थर्ड रँक लागतो इन लार्जेस्ट हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये, वर्ल्ड मध्ये. ठीक आहे. सो अवर राईट आन्सर इज ए अँड सी. ऑप्शन डी, ए अँड सी. India has publicly funded higher education system that is the third largest in the world. कितवा क्रमांक लागतो? तिसरा क्रमांक लागतो, नेक्स्ट टू द युनायटेड स्टेट्स अँड चायना. तर हे जी एज्युकेशन सिस्टीम आहे इंडियाची एज्युकेशन सिस्टीम, याची गव्हर्निंग बॉडी कोण आहे? तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच युजीसी. युजीसी काय करत असते? एन्फोर्स करत असते स्टँडर्ड्स, ऍडवाइस करत असते गव्हर्नमेंटला आणि हेल्प करत असते कोऑर्डिनेशन मध्ये कोणाच्या? सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे. पुढील प्रश्न. इन विच इयर द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन वॉज इस्टॅब्लिश. तर युजीसी जे आहे ते कुठल्या साली एस्टॅब्लिश केली गेली होती आणि स्थापना केली गेली होती? तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन जे आहे ते 1953 साली इस्टॅब्लिश केली गेली होती. ओके. तर युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे कधी एक्झिस्ट झाली? 28 डिसेंबर 1953 मध्ये, राईट. हे डेट लक्षात असू द्या, 28 डिसेंबर 1953. आणि it became a statutory organization of the government of India by an act of parliament in 1956. म्हणजे 1956 ला ती ऍक्ट मध्ये अंमलात आणली गेली. काय? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन फॉर द कोऑर्डिनेशन, डिटर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड ऑफ टीचिंग, एक्झामिनेशन अँड रिसर्च इन द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. तर या सर्व कामकाजासाठी युजीसी ला ऍक्ट मध्ये, पार्लमेंट ऑफ ऍक्ट मध्ये इनॅक्ट केलं गेलं. कधी? 1956 मध्ये. ओके. तो नेक्स्ट क्वेश्चन. अनदर नेम ऑफ बेसिक एज्युकेशन और नई तालीम. तर नई तालीम ही जी टर्म आहे, जी की बेसिक एज्युकेशन आहे, ही कशाशी निगडीत आहे किंवा कशाशी रिलेटेड आहे? ए. न्यू एज्युकेशन पॉलिसी, बी. कंपल्सरी एज्युकेशन, सी. वर्धा एज्युकेशन प्लॅन, की डी.
सर्व शिक्षा अभियान. तर हे जे नई तालीम आहे हे कशाशी रिलेटेड आहे? सी, वर्धा एज्युकेशन प्लॅन याच्याशी निगडीत आहे. वर्धा स्कीम ऑफ बेसिक एज्युकेशन 1937 विच इज ऑल्सो नोन ॲज नई तालीम किंवा बुनियादी तालीम, राईट. तर यापैकी कुठलंही नाव जर एक्झामिनेशन मध्ये आलं, बुनियादी तालीम असेल किंवा नई तालीम असेल, तर हे लक्षात ठेवा हे कशाशी रिलेटेड आहे, तर वर्धा स्कीम ऑफ बेसिक एज्युकेशन, जी की 1937 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती. बुनियादी तालीम किंवा नई तालीम वॉज द आउटकम ऑफ थिंकिंग ऑफ महात्मा गांधी. He considered education as an effective instrument of national reconstruction. तर देशाला पुनर्रचना करण्यासाठी किंवा देशाची पुनर्रचना करण्यासाठी काय प्रभावी आहे, तर एज्युकेशन, शिक्षण हे सर्वात जास्त प्रभावी आहे असं महात्मा गांधींनी सांगितलं होतं. पुढील प्रश्न, द लॉन्च ऑफ सॅटेलाइट चॅनल बाय इग्नू, ओके, ऑन 26 January 2003 for technological education for the growth and development of distance education. तर इग्नू द्वारे एक सॅटेलाइट लॉन्च केली गेली होती. कधी? 26 जानेवारी 2003 मध्ये. त्याचं पर्पज काय होतं? डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ऑफ डिस्टन्स एज्युकेशन, राईट. तर ही कुठली सॅटेलाइट होती किंवा त्या सॅटेलाइटचं नाव काय होतं? ए, राजश्री चॅनल, बी, एकलव्य चॅनल, सी, ज्ञान दर्शन चॅनल, की डी, नन ऑफ दिस. तर याचा राईट आन्सर आहे एकलव्य चॅनल. ओके, एकलव्य टेक्नॉलॉजी चॅनल, राईट. हे जे चॅनल आहे, इट इज अ डिस्टन्स लर्निंग पॉइंट इनिशिएटिव्ह बिटवीन द IIT अँड इग्नू. तर इग्नू आणि IIT ह्या दोघांनी मिळून हे एकलव्य टेक्नॉलॉजी चॅनल जे आहे ते फाउंड केलं आहे किंवा इस्टॅब्लिश केलं गेलं आहे. इट वॉज इनॉग्रेटेड बाय प्रोफेसर मुरली मनोहर जोशी. जर एक्झामिनेशन मध्ये बाय चान्स असा क्वेश्चन विचारला की हु इनॉग्रेटेड किंवा कोणाच्या मार्फत हे इनॉग्रेट केलं होतं, तर प्रोफेसर मुरली मनोहर जोशी. ऑनरेबल मिनिस्टर, HRD मिनिस्टर होते ते. S&T अँड ओशन डेव्हलपमेंट ऑन 26 January 2003. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फाउंडेशन ट्रेनिंग टू द न्यूली रिक्रुटेड IAS प्रोबेशनर्स इज इम्पार्टेड बाय. ओके, तर IAS जे असतात, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, राईट, त्याची रिक्रुटमेंट जेव्हा होते त्याची ट्रेनिंग किंवा त्याची फाउंडेशन ट्रेनिंग ही कुठल्या ठिकाणी होत असते? ए, सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज, बी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया, सी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, की डी, LBS नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. तर याचा राईट आन्सर आहे डी, LBSN ए, म्हणजे लबासना त्याला असं म्हटलं जातं शॉर्ट मध्ये, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, तर या ठिकाणी IAS ची फाउंडेशन ट्रेनिंग होत असते, त्यांना ट्रेनिंग दिली जाते, राईट. त्या ट्रेनिंग पिरियड नंतर त्यांचं रेग्युलर कामकाज जे आहे ते सुरू होतं. पुढील प्रश्न, द फर्स्ट इंडियन सॅटेलाइट फॉर सर्व्हिंग द एज्युकेशनल सेक्टर इज नोन ॲज. तर अशी कुठली सॅटेलाइट आहे इंडियाची पहिली सॅटेलाइट जे की एज्युकेशनल सेक्टर मध्ये सर्व्ह करते किंवा त्याचा क्षेत्रात, त्या क्षेत्रामध्ये ती सेवा देत असते? कुठल्या क्षेत्रामध्ये? एज्युकेशन सेक्टरमध्ये. ए, एडुसॅट, बी, इनसॅट बी, सी, इनसॅट सी, की डी, सॅटेडू. तर याचा राईट आन्सर आहे एडुसॅट. एडू म्हणजे एज्युकेशन, सॅट म्हणजे सॅटेलाइट, राईट. तर एडुसॅट जी आहे ही इंडियाची पहिली सॅटेलाइट आहे जे की एज्युकेशनल सेक्टरमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. GSAT-3 हे सॅटेलाइटचा प्रकार आहे, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट 3. त्याला एज्युसॅट या नावाने संबोधलं गेलं होतं. एज्युकेशनल सॅटेलाइट, राईट, वॉज कम्युनिकेशन सॅटेलाइट विच वॉज लॉन्च्ड ऑन 20 सप्टेंबर 2004. तर एज्युसॅट हे कुठल्या किंवा कोणत्या तारखेला एस्टॅब्लिश केली होती, लॉन्च केली गेली होती? 20 सप्टेंबर 2004 बाय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्याला इस्रो असं म्हणतात. ओके, EduSat is the first Indian satellite built exclusively to serve the educational sector. तर हे पूर्णपणे एज्युकेशनल सेक्टरला सर्व्हिस देण्यासाठी सॅटेलाइट बनवली गेलेली आहे इस्रो द्वारे. ओके, पुढील प्रश्न, द हेडक्वार्टर ऑफ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इज सिच्युएटेड इन. तर हे जे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा कुठल्या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे? ओके,
ए वर्धा, बी सेवाग्राम, सी न्यू दिल्ली की डी अहमदाबाद. तर याचं मुख्यालय जे आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचं ते वर्धा या ठिकाणी स्थितीत आहे. ओके, पुढील प्रश्न बघूया काय आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश, इंग्रजी भाषेचं सेंट्रल इन्स्टिट्यूट, राईट, ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते कुठल्या ठिकाणी स्थितीत आहे. ए हैदराबाद, बी न्यू दिल्ली, सी धर्मशाला की डी चित्रकूट अँड फॉरेन, म्हणजे चित्रकूटमध्ये आहे की आणि दुसऱ्या देशामध्ये सुद्धा आहे. तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश हे कुठल्या ठिकाणी स्थित आहे तर हैदराबाद, राईट, हैदराबाद इज अ राईट आन्सर. या ठिकाणी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश स्थितीत आहे. द एम ऑफ वोकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाच्या व्यावसायिकतेचे उद्दिष्ट काय आहे, राईट, एम काय आहे. ए मेकिंग लिबरल एज्युकेशन जॉब ओरिएंटेड, म्हणजे उदारमतवादी शिक्षण नोकरीभिमुख बनवणे म्हणजे नोकरी लायक बनवणे, राईट. बी कन्वर्टिंग लिबरल एज्युकेशन इंटू वोकेशनल एज्युकेशन. सी preparing students for vocation along with knowledge. D giving more importance to vocational than general education. तर हे जे वोकेशनलायझेशन आहे त्याचं एज्युकेशन मध्ये काय महत्व आहे तर मेकिंग लिबरल एज्युकेशन जॉब ओरिएंटेड, म्हणजे जे एज्युकेशन असतं ते लिबरल असलं पाहिजे आणि त्याचा काय फायदा व्हायला पाहिजे तर जॉब ओरिएंटेड असला पाहिजे. ओके, पुढील प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली, तर खाली दिलेले जे इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल्स आहेत त्यामधील कुठला इन्स्टिट्यूट किंवा काउन्सिल हे न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये किंवा त्याचं मुख्यालय जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये स्थितीत नाहीये. ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, बी इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स, सी इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च की डी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च. तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे दिल्लीमध्ये स्थितीत आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च हे सुद्धा दिल्लीमध्ये आहे. इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन हे सुद्धा दिल्लीमध्ये स्थितीत आहे. परंतु इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, त्याला IIAS सुद्धा म्हटलं जातं, ते कुठे आहे तर ते शिमल्यामध्ये स्थितीत आहे. ओके, दॅट्स वाय राईट आन्सर इज ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी विच इज नॉट सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. इट इज सिच्युएटेड इन वेअर शिमला. तर अशा प्रकारे आपण सेकंड चॅप्टरचे एक्सपेक्टेड एमसीक्यू सुद्धा पूर्ण केलेले आहेत, राईट. तर आतापर्यंत आपण 9th युनिट जो आहे त्याचं चॅप्टर वाईज एमसीक्यू पूर्ण केलेले आहेत. त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि 10th युनिट जो आहे उच्च शिक्षण प्रणाली हायर एज्युकेशन, त्यामधील 2 चॅप्टर्स आपण आज कंप्लीट केलेले आहेत, राईट. तर असेच आपण पुढील चॅप्टर सुद्धा एक्सपेक्टेड एमसीक्यूज त्यावरील डिस्कस करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहेत पुढील सुद्धा. ओके, तुम्ही स्टडी जे आहे ते कंटिन्यू ठेवायचे आहे, थांबवायचे नाहीये स्टडीला, ठीक आहे. आपण हे एमसीक्यू जे आहे ते असेच कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो थँक यू फॉर टुडे सेशन अँड हॅव अ गुड डे.